आत येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोअर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस. लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. दिंडोरी मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ बुधवारी 15 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. पिंपळगाव बसवंत येथे बाजार समिती आवारात ही सभा होणार आहे. भाजप उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्यासाठी ही टर्निंग पॉइंट ठरण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. महाराष्ट्रातील अखेरच्या टप्प्यात राष्ट्रीय नेत्यांच्या जाहीर सभांवर भर देण्यात आलाय. दिंडोरी मतदारसंघात कांद्याप्रश्नी शेतकरी वर्ग नाराज असून या नाराजीचा फटका उमेदवाराला बसू नये म्हणून भाजपने मतदारसंघातील वातावरण अनुकूल होण्यासाठी प्रयत्न केले. या सभेत भाजपचे विजन आणि गेल्या 5 वर्षातील विविध राष्ट्रीय स्तरावरील कामकाजाचा आढावा सादर केला जाईल. त्यामुळे राज्यस्तरीय पक्षांच्या उमेदवारापुढे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न याद्वारे होणार आहे. शेतकऱ्यांमध्ये कांदा प्रश्नी असलेला रोष पाहता ही सभा रद्द करण्यात आल्याची चर्चा होती. मात्र विरोधकांकडून अपप्रचार केला जात असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी यांनी केला आहे. आज भाजपचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, भाजप मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी या सभास्थळाची पाहणी केली. महाविकास आघाडीच्या वतीनं वज्रमुठी सभांचं आयोजन महाराष्ट्रामध्ये करण्याचा डांगोरा पिटला होता. पण एक सभेच्या वर दुसरी सभा घेण्याचे अवकाश नसलेले नेते आमच्या सभा होणार नाही हे बाहेर बोंबा मारत फिरतात, हे मात्र चुकीचं आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींची सभा पिंपळगावला बुधवारी 15 तारखेला 1 वाजता बाजार समितीच्या मैदानात नक्की होणार आहे. 15 मेला दुपारी 1 वाजता याच सभास्थळावरती पिंपळगाव बसवंत जिल्हा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर श्रद्धेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची सभा होणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, भीतीनं पोटामध्ये गोळा आला आहे, त्यामुळं सभा रद्द झाली आहे, सभेचं स्थान बदललं आहे. अशा पद्धतीनं अफवा पसरवणाऱ्या आणि पेड न्यूज देऊन जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या घाबरट नेत्यांना माझा थेट इशारा आहे की आपण अशा पद्धतीचं विकृत राजकारण करू नका. श्रद्धेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची सभा इथंच याच ठिकाणी 15 मेला दुपारी 1 वाजता पिंपळगाव बसवंत जिल्हा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर इथंच होणार आहे. आपण सगळ्यांनी लाखोंच्या संख्येनं माननीय प्रधानमंत्र्यांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी यायचं. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी या सभेत शेतकऱ्यांना काय आश्वासन देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे.